थंडीच्या दिवसात हमखास आपल्या घरी पाया सूप बनत असतो. तर हा पाया सूप कसा बनवायचा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दोन प्रकारचे पाया सूप आपण बनवणार आहोत. एक आळणी असणार आहे किंवा आळणी पाया सूप असणार आहे आणि एक असणार आहे रस्सा. तर ह्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो पाया आणला तर तो साफ कसा करायचा. साफ झाल्यानंतर ह्याला हळद मीठ लावून थोडंसं कुकरमध्ये टाकायचं. आपण तेल नाही टाकायचं. तेल का नाही टाकायचं तर ही जी रेसिपी आहे ती आपण कम्प्लिटली ऑइल फ्री बनवणार आहे. पाया म्हणजेच कोलेजन, पायामध्ये कोलेजन असतं. हे कोलेजन आपल्या हाडकांसाठी खूप महत्त्वाचं असतं. थंडीच्या दिवसात नक्कीच खायला पाहिजे. पण याच्यामध्ये कोलेजन असल्यामुळे तुम्हाला जास्त ऑइल टाकायची गरज नाही. कारण तेलामुळे जे काय होतं, याच्यातले जे इसेन्शियल ऑइल आहेत किंवा मसाल्यांमधले जे इसेन्शियल ऑइल आहेत ते बाहेर येत नाहीत आणि ते बाहेर न आल्यामुळे आपल्याला फ्लेवर तो मिळत नाही त्या मसाल्यांचा. ते काय आहे आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मटन कोलेजन किंवा मटन पायामध्ये कोलेजन असतं आणि हे कोलेजन आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. जर तुमचं वय 30-35च्या आसपास असेल तर तुम्ही मटन पाया हा 15 ते 20 दिवसातून एकदा खायला पाहिजे. कारण आपल्या शरीरातलं कोलेजनचं प्रमाण हे हळूहळू कमी होतं. पाया खाल्ल्यामुळं आपल्या शरीरात कोलेजनचं प्रमाण पुन्हा वाढत असतं. बरेच लोक तुम्हाला सांगतील की कोलेजन ऑनलाईन पण मिळतं, पण कोलेजनचा नॅचरल सोर्स असा नाही आहे. त्याच्यामुळं कोलेजन तर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्हाला बाहेरूनच घ्यायला पाहिजे. नॅचरल त्याचे सोर्सेस नाही आहे किंवा प्युअर वेज त्याचे सोर्सेस नाही आहेत. त्यामुळं तुम्हाला हे मटन फॉर्ममध्येच घ्यायला पाहिजे. मटन खात असाल तर, व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही ऑप्शन शोधू शकता. पण जे मटन खातात किंवा ज्यांच्यासाठी हे सुटेबल आहे त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे.